नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय न्याय संहिता 2023च्या सेक्शन 80 ते सेक्शन 87 वरती चर्चा करू. दॅट इज ऑफेन्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन. नमस्कार. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील कलमावर बोलणार आहोत. ते कलम आहे कलम 80, म्हणजेच हुंडाबळी, ज्याला आपण डाउरी डेथ म्हणतो. आता बघा, कायद्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या गुन्ह्याबद्दल सखोल माहिती असणं खूप गरजेचं आहे, विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आज आपण या विषयाची अगदी सविस्तरपणे चिरफाड करणार आहोत. आपण बघणार आहोत की कलम 80 नक्की आहे काय, मग गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत, महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय काय सांगतात, आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स. चला तर मग सुरू करूया. चला तर आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. यात आपण कलम 80चा पाया समजून घेऊया, म्हणजे कायद्याच्या पुस्तकात नेमकं काय लिहिलंय आणि त्याचा आपल्या सोप्या भाषेत अर्थ काय होतो ते पाहू. बघा, ही कायद्याची भाषा थोडी क्लिष्ट वाटू शकते, पण यातच या गुन्ह्याचं सार दडलं आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर काय, समजा एका महिलेचं लग्न झालंय आणि लग्नानंतर 7 वर्षांच्या आत तिचा अनैसर्गिक मृत्यू होतो, आणि हे सुद्धा समोर येतं की मृत्यूपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. तर कायदा अशा परिस्थितीत तिच्या पतीला किंवा त्याच्या नातेवाईकांना थेट जबाबदार धरतो. समाजातली ही एक खूप मोठी गंभीर समस्या आहे, आणि म्हणूनच तिला हाताळण्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा ठरतो. आता आपण वळूया या कलमाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे गुन्हा सिद्ध करण्यासाठी लागणारे आवश्यक घटक. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना किंवा प्रत्यक्ष कोर्टात युक्तिवाद करताना फिर्यादी पक्षाला म्हणजेच सरकारी वकिलांना कोणत्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे आहेत ते 7 महत्त्वाचे घटक. आता गंमत बघा, जेव्हा सरकारी पक्ष म्हणजे फिर्यादी पक्ष हे सगळे 7 मुद्दे पुराव्यानिशी सिद्ध करतो ना, तेव्हा कायदा एक खूप मोठं पाऊल उचलतो. तो आरोपीला दोषी मानून चालतो. ह्यालाच आपण लीगल प्रिझम्पशन म्हणतो. म्हणजे काय, तर आता बॉल आरोपीच्या कोर्टात जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आता पूर्णपणे आरोपीवर येते. या 7 घटकांपैकी मृत्यूच्या काही काळ आधी हा जो वाक्यांश आहे ना, तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. याचा शब्दशः अर्थ असा नाही की मृत्यूच्या काही मिनिटे किंवा काही तास आधीच छळ झाला पाहिजे. नाही, सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्ट केलंय की छळ आणि मृत्यू यांच्यामध्ये एक जिवंत आणि जवळचा संबंध, ज्याला प्रॉक्सिमेट अँड लाईव्ह लिंक म्हणतात, तो असायला हवा. आपल्याला माहीतच आहे की कायद्याचा खरा अर्थ आणि त्याची व्याप्ती ही न्यायालयाच्या निकालांमधूनच स्पष्ट होते. चला तर मग या संदर्भातले काही महत्त्वाचे खटले बघूया, ज्यामुळे आपल्याला कळेल की न्यायालय या कायद्याकडे कसं पाहतं. सतवीर सिंग विरुद्ध पंजाब राज्य हा खटला म्हणजे या विषयावरचा एक मैलाचा दगड आहे असं म्हटलं तरी चालेल. विशेषतः तो जो वाक्यांश आहे, मृत्यूच्या काही काळ आधी, त्याचा नेमका अर्थ काय हे सर्वोच्च न्यायालयाने याच केसमध्ये स्पष्ट केलं होतं. या केसमध्ये कोर्टाने अगदी ठामपणे सांगितलं की छळ आणि मृत्यू यांच्यात एक जिवंत आणि जवळचा संबंध असणं अनिवार्य आहे. म्हणजे लग्नाच्या सुरुवातीला कधीतरी झालेला छळ आणि अनेक वर्षांनंतर झालेला मृत्यू यांना थेट नाही जोडता येणार. त्या छळात एक सातत्य हवं. आता आपण आणखी एक महत्त्वाचा खटला पाहूया, जो फिर्यादी पक्षाची जबाबदारी किती मोठी आहे यावर अधिक प्रकाश टाकतो. या निकालातून आपल्याला एक खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व मिळतं. ते म्हणजे कलम 80 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी तो प्रत्येक घटक जो आपण आधी पाहिला, तो फिर्यादी पक्षाला निसंशयपणे म्हणजे कोणत्याही शंकेशिवाय सिद्ध करावा लागतो. केवळ संशयाच्या आधारावर कुणाला शिक्षा देता येत नाही, त्यासाठी भक्कम पुरावाच लागतो. बरं, आता आपण काही कायदेशीर सूत्र आणि व्यावहारिक उदाहरणं बघूया, ज्याने आपली या विषयावरची पकड आणखी मजबूत होईल. रेस इप्सा लोकिटूर हे एक लॅटिन सूत्र आहे, जे हुंडाबळीच्या खटल्यांमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. याचा सोपा अर्थ आहे, घटना स्वतःच बोलते. अनेकदा अशा केसमध्ये थेट साक्षीवार मिळत नाहीत, पण विचार करा, हुंड्यासाठी सतत होणारा छळ आणि त्यानंतर घरातच संशयास्पद परिस्थितीत मृत्यू, हा जो घटनाक्रम आहे तोच आरोपीच्या दोषीपणाकडे बोट दाखवतो.
आता हे उदाहरण बघा. यातून सर्व गोष्टी अगदी स्पष्ट होतात. इथे मृत्यू लग्नानंतर 7 वर्षांच्या आत झाला आहे. हो. हुंड्याची मागणी आणि छळ झाला आहे. हो. आणि मृत्यू नैसर्गिक नाही तर अनैसर्गिक आहे. हो. त्यामुळे हे स्पष्टपणे हुंडाबळीचं प्रकरण आहे. आता आपण या कायद्याच्या प्रवासावर एक छोटीशी नजर टाकूया. म्हणजे जुन्या कायद्यात ही तरतूद कुठे होती, नवीन कायद्यात ती कुठे आहे, आणि या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही तरतूद काही अगदी नवीन नाही. ही जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये म्हणजे IPC कलम 304B म्हणून होती. आता नवीन भारतीय न्यायसंहितेत म्हणजे BNS तिला कलम 80 म्हणून स्थान दिलं आहे. यावरूनच आपल्याला या कायद्याचं महत्त्व कळतं. हुंडाबळीच्या गुन्ह्यासाठी शिक्षा खूपच कठोर आहे. यात कमीत कमी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे आणि परिस्थितीचं गांभीर्य बघून ही शिक्षा जन्मठेपेपर्यंत सुद्धा वाढवली जाऊ शकते. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी हे मुद्दे विशेषतः लक्षात ठेवायला हवेत. बघा, प्रारंभिक म्हणजे प्रिलिम्स परीक्षेसाठी तुम्हाला थेट फॅक्ट्स विचारले जाऊ शकतात. जसं की कलम क्रमांक काय आहे, किती वर्षांची मुदत आहे, किमान शिक्षा काय आहे. पण मुख्य म्हणजे मेन्स परीक्षेसाठी तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा समस्या आधारित प्रश्न येऊ शकतो, जिथे तुम्हाला हे 7ही घटक तपासावे लागतील. ठीक आहे, तर जाता जाता या संपूर्ण चर्चेचा सार आपण लक्षात ठेवूया. किमान हे 4 मुद्दे कधीच विसरू नका. पहिलं, कलम क्रमांक 80. दुसरं, 7 वर्षांच्या आत अनैसर्गिक मृत्यू आणि त्याआधी हुंड्यासाठी छळ ही त्याची मूळ संकल्पना. तिसरं, किमान 7 वर्षांची कठोर शिक्षा. आणि चौथं, मृत्यूच्या काही काळ आधी या शब्दाचा नेमका अर्थ. आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला परीक्षेच्या तयारीत नक्कीच मदत करेल. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 मधल्या 2 खूप महत्त्वाच्या कलमांबद्दल जाणून घेणार आहोत. कलम 81 आणि कलम 82. ही दोन्ही कलमं विवाहाशी संबंधित गुन्ह्यांबद्दल आहेत आणि आपल्या न्यायपालिकेच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत? आपण विवाहासंबंधी गुन्ह्यांची ओळख करून घेऊ, मग कलम 81 आणि 82 सविस्तरपणे समजून घेऊ, महत्त्वाचे सुप्रीम कोर्टाचे निकाल पाहू आणि हो, परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं यावरही लक्ष देऊ. चला तर मग सुरू करूया. आपले भारतीय समाजामध्ये विवाह ही एक पवित्र संस्था मानली जाते आणि म्हणूनच कायद्याने या संस्थेला एक विशेष संरक्षण दिलेलं आहे. फौजदारी कायद्याचा मुख्य उद्देश या संस्थेचं फसवणूक, कपट किंवा कोणत्याही चुकीच्या कृत्यांपासून संरक्षण करणं हाच आहे. आज आपण जी कलमं अभ्यासणार आहोत ती ह्याच संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनने, कलम 81. या कलमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर विवाहाचं खोटं नाटक करून किंवा फसवणूक करून महिलांचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी हे कलम बनवलं आहे. बिअर ॲक्टची भाषा वाचल्यावर थोडीशी किचकट वाटू शकते, बरोबर? पण याचा अर्थ खूप सोपा आहे. बघा, जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला फसवतो, तिला असं भासवतो की ती त्याची कायदेशीर पत्नी आहे आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो, तेव्हा तो पुरुष कलम 81 अंतर्गत गुन्हा करतो. आता कोर्टामध्ये हा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर काही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. काय आहेत त्या गोष्टी? चला बघूया. पहिलं, आरोपी पुरुष असला पाहिजे. दुसरं, त्या दोघांमध्ये कोणताही कायदेशीर विवाह झालेला नसावा. तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पुरुषाने फसवणूक केलेली असावी. आणि चौथं म्हणजे याच फसवणुकीमुळं महिलेने शारीरिक संबंधांसाठी संमती दिलेली असावी. तर हा गुन्हा घडतो कसा, स्टेप बाय स्टेप पाहूया. सगळ्यात आधी होतं कपट किंवा फसवणूक, जसं की एखादा खोटा विवाह सोहळा रचणे. या फसवणुकीमुळे महिलेच्या मनात विश्वास बसतो की ती आता कायदेशीर पत्नी आहे आणि मग ह्याच विश्वासावर ती शारीरिक संबंध ठेवते. हे सगळं जर कोर्टात सिद्ध झालं तर आरोपीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. चला, एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ जे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडेल. समजा एका व्यक्तीने खोटे पंडित बोलावून बनावट विधी करून एका महिलेशी लग्न केलं. तिला पूर्ण खात्री पटवली की हे लग्न कायदेशीर आहे आणि ती त्याच्यासोबत राहू लागली.
हे जे कृत्य आहे ते थेट कलम 81च्या कक्षेत येतं. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेत अशाच प्रकारची उदाहरणं देऊन प्रश्न विचारले जातात. या कलमामागे एक खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे, फ्रॉस ओमनिया विटिएट. याचा सरळ अर्थ आहे, फसवणुकीमुळे सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. इथे महिलेने जी संमती दिलेली असते ती फसवणुकीवर आधारलेली असल्यामुळे कायदा तिला स्वतंत्र संमती मानत नाही. त्यामुळे ती संमती अवैध ठरते. बरं, हे झालं कलम 81 बद्दल. आता आपण वळूया पुढच्या तितक्याच महत्त्वाच्या कलमाकडे, कलम 82, जे बायगेमी म्हणजेच द्विपत्नीत्वाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. हा कायदा आपल्या विवाह कायद्यातील एकपत्नीत्वाच्या तत्वाचं रक्षण करतो. या कलमाचा जो गाभा आहे तो अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा कायदेशीर पती किंवा पत्नी हयात असेल आणि त्यांचा घटस्फोट झालेला नसेल तर ती व्यक्ती दुसरं लग्न करू शकत नाही. असं करणं हा एक फौजदारी गुन्हा मानला जातो. आता कलम 82 साठी कुठले आवश्यक घटक आहेत ते पाहूया. पहिलं, आरोपीचं पहिलं लग्न कायदेशीररित्या वैध असायला हवं. दुसरं, पहिल्या लग्नातील जोडीदार हयात असावा. तिसरं, आरोपीने दुसरं लग्न केलेलं असावं. आणि चौथं, हे दुसरं लग्न पहिल्या लग्नामुळे कायद्याने अवैध ठरत असावं. यात एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे. जर पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसरं लग्न केलं असेल तर तो गुन्हा अधिक गंभीर मानला जातो आणि शिक्षाही जास्त होते. या चार्टकडे बघितलं की शिक्षेमधला फरक लगेच लक्षात येतो. कलम 82च्या उपकलम 1 नुसार सामान्य द्विपत्नीत्वाच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. पण जर आरोपीने आपलं पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न केलं असेल तर उपकलम 2 नुसार ही शिक्षा थेट 10 वर्षांपर्यंत वाढते. समजा एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आधीच विवाहित आहे पण ही गोष्ट ती दुसऱ्या व्यक्तीपासून लपवते आणि तिच्याशी लग्न करते. इथे ती व्यक्ती केवळ द्विपत्नीत्वाचा गुन्हा करत नाहीये तर फसवणूकही करत आहे. म्हणूनच कायदा याला गंभीर द्विपत्नीत्व म्हणतो आणि त्यासाठी अधिक कठोर शिक्षेची तरतूद करतो. कोणताही कायदा फक्त वाचून पूर्णपणे समजत नाही. तो कोर्टात कसा वापरला जातो हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आपल्याला मदत करतात सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निकाल. चला, या कलमांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय पाहूया. या स्लाइडवर 2 खूप महत्त्वाचे खटले आहेत. पहिला, उदय विरुद्ध कर्नाटक राज्य. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की लग्नाचं वचन मोडणं आणि फसवण्याच्या उद्देशानेच वचन देणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कलम 81 लावण्यासाठी वचन हे सुरुवातीपासूनच खोटं असलं पाहिजे. दुसरा खटला आहे भाऊराव शंकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य. यात कोर्टाने सांगितलं की द्विपत्नीत्वाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या विवाहाचे सर्व आवश्यक धार्मिक विधी पूर्ण झाल्याचा ठोस पुरावा सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ह्या तरतुदी नवीन आहेत का की जुन्या कायद्यातही होत्या? चला बघूया जुन्या कायद्यात त्या कुठे होत्या आणि आता नवीन संहितेत त्या कशा आहेत. जसं आपण इथे पाहू शकतो, जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये म्हणजे IPC मध्ये या तरतुदी कलम 493 आणि 494 मध्ये होत्या. आता नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजेच BNS मध्ये त्या कलम 81 आणि 82 मध्ये समाविष्ट केल्या आहेत. म्हणजे कलमांचे क्रमांक बदलले आहेत पण कायद्याचा मूळ उद्देश आणि गाभा तोच आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे, या कलमांवर कसे प्रश्न येऊ शकतात. ही टीप खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. पूर्वपरीक्षेत म्हणजे प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक, त्यातील शिक्षा किंवा आवश्यक घटकांबद्दल प्रश्न येऊ शकतात. पण मुख्य परीक्षेत म्हणजे मेन्समध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी दिली जाईल आणि त्यावर या कलमांचे घटक आणि संबंधित केस लॉ वापरून उत्तर लिहावं लागेल. चला एक क्विक रिव्हिजन करूया. मुख्य 3 गोष्टी लक्षात ठेवा: कलम क्रमांक, मुख्य संकल्पना आणि शिक्षा. कलम 81 फसवणुकीने सहवास, शिक्षा 10 वर्षे. कलम 82 द्विपत्नीत्व, शिक्षा 7 वर्षे पण माहिती लपवल्यास 10 वर्षे. आणि हो, दोन्ही कलमांशी संबंधित महत्त्वाचे केस लॉ सुद्धा विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न: उदय विरुद्ध कर्नाटक खटल्याच्या आधारावर, पुराव्याच्या आधारे न्यायालय हे कसं ठरवत असेल की आरोपीचा लग्नाचा उद्देश हा केवळ वचन मोडण्याचा होता की सुरुवातीपासूनच फसवण्याचा होता, यावर नक्की विचार करा. न्यायपालिका, APO आणि इतर कायदेशीर परीक्षांच्या तयारीसाठी अधिक सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा.
धन्यवाद. आज आपण भारतीय न्यायसंहितेमधील एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे कलम 83. हे कलम कपटी विवाह समारंभाबद्दल आहे आणि हो, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीनं तर हे खूपच महत्त्वाचं आहे. तर हे आहे कलम 83. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आजच्या आपल्या चर्चेचे 3 भाग असतील. सगळ्यात आधी आपण या कायद्याचे बारकावे समजून घेऊ. मग कोर्टात याचा वापर कसा होतो हे पाहू. आणि शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत यावर नजर टाकूया. ठीक आहे, चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागाकडे जाऊया. इथे आपण या कलमाचा अगदी सोप्या भाषेत अर्थ समजून घेऊ आणि त्याचे मुख्य घटक कोणते आहेत ते पाहू. आता बघा, कायद्याची भाषा थोडीशी क्लिष्ट असू शकते, पण घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ अगदी सरळ आहे. समजा एखादी व्यक्ती दुसऱ्याला फसवण्याचाच हेतूने जाणून बुजून लग्नाचा फक्त एक देखावा करते आणि हे करताना त्या व्यक्तीला पक्क माहिती आहे की हा विवाह काही कायदेशीर नाहीये, तर अशावेळी कलम 83 नुसार गुन्हा दाखल होतो. चला आता या गुन्ह्याचे आवश्यक घटक म्हणजे इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे अप्रामाणिक किंवा कपटी हेतू. म्हणजे काय, तर तो विवाह समारंभ मुळातच फसवण्याच्या उद्देशाने केलेला पाहिजे. दुसरा आहे समारंभ पार पाडणे. नुसतं लग्नाचं वचन देऊन चालणार नाही, तर खऱ्या लग्नासारखा एखादा विधी किंवा समारंभ व्हायला हवा. तिसरा मुद्दा अवैधतेचे ज्ञान. म्हणजे आरोपीला हे चांगलंच माहीत पाहिजे की आपण जे करतोय त्याने कायदेशीर लग्न वगैरे काही होत नाहीये. आणि चौथा आणि शेवटचा घटक, दुसऱ्या पक्षाची फसवणूक. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात असा विश्वास निर्माण करायचा की आपलं लग्न अगदी खरं आणि कायदेशीर आहे. आता कोर्टात जेव्हा असं प्रकरण जातं तेव्हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी साधारणपणे याच स्टेप्स फॉलो केल्या जातात. जज काय पाहतात? पहिलं, आरोपीचा हेतू खरंच कपटी होता का? दुसरं, त्याने खरोखर विवाह समारंभ केला होता का? तिसरं, त्याला हे माहीत होतं का की हा समारंभ बेकायदेशीर आहे? आणि चौथं, त्याने समोरच्या व्यक्तीला फसवले का? लक्षात ठेवा, गुन्हा सिद्ध होण्यासाठी हे 4ही घटक सिद्ध व्हावे लागतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण कायद्याचे घटक पाहिले. चला आता आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात जाऊया. यात आपण बघू की कोर्टात प्रत्यक्षात हे कलम कसं वापरलं जातं आणि यावर काही महत्त्वाचे जजमेंट्स कोणते आहेत. चला एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. विचार करा, अ नावाचा एक माणूस आहे जो आधीच विवाहित आहे. तो ब नावाच्या एका स्त्रीला फसवण्याच्या उद्देशाने तिच्यासोबत लग्नाचा एक खोटा समारंभ करतो. आता त्याला तर 100% माहिती आहे की हा दुसरा विवाह कायदेशीर नाहीये. तर मग या केसमध्ये अ ने कलम 83 अंतर्गत गुन्हा केलेला आहे असं स्पष्ट होतं. का? कारण आपण पाहिलेले 4ही घटक इथे लागू होतात. आता एका लँडमार्क केस लॉबद्दल बोलूया. ही केस खूप महत्त्वाची आहे. नाव आहे भाऊराव शंकर लोखंडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य. 1965 सालची सुप्रीम कोर्टाची केस आहे ही. वैवाहिक गुन्ह्यांमध्ये विवाह समारंभ किती महत्त्वाचा असतो हे या केसने स्पष्ट केलं आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. कोर्टाने म्हटलं की जर तुम्हाला द्विपत्नीत्वासारखा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की लग्नासाठी जे काही आवश्यक विधी किंवा समारंभ असतात ते खरंच पार पाडले गेले होते. फक्त लग्नाचा देखावा केला एवढं सांगून चालणार नाही. याच मुद्द्याला धरून एक कायदेशीर लॅटिन म्हण आहे, फ्रॉड्स ओमनिया विटिएट. याचा सोपा अर्थ आहे, फसवणूक प्रत्येक गोष्ट खराब करते. म्हणजे जर एखाद्या गोष्टीची सुरुवातच फसवणुकीने झाली असेल तर ती गोष्ट कायद्याच्या नजरेत शून्य ठरते, तिची काहीच व्हॅल्यू नसते. आपल्या कलम 83 मध्येही तेच होतं. आरोपीचा तो कपटी हेतू त्या विवाह समारंभाचं सगळं पावित्र्यच नाहीसं करतो. ओके, तर आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि हा भाग परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यात आपण शिक्षा काय आहे, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे आणि परीक्षेसाठी काही खास टिप्स पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे जे तरतूद आहे ती आधीच्या कायद्यात म्हणजे इंडियन पिनल कोड म्हणजेच IPC मध्ये कलम 496 मध्ये होती. आता नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजेच BNS मध्ये तीच तरतूद कलम 83 म्हणून आली आहे. म्हणजे कायद्याचा गाभा तोच आहे, फक्त कलम नंबर आणि कायद्याचं नाव बदललं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, शिक्षा. ह्या गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे, तर जो कोणी हा गुन्हा करेल त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि सोबत दंडही भरावा लागू शकतो. आता परीक्षेबद्दल बोलूया.
प्रिलिम्समध्ये या कलमावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. कलम नंबर कोणता किंवा शिक्षा किती आहे, किंवा मग कपटी हेतू सारख्या इसेन्शियल इन्ग्रेडियंट्सवर आधारित प्रश्नही येऊ शकतो. आणि मेन्स परीक्षेमध्ये एखादी केस स्टडी देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा कपटी विवाह समारंभावर एक शॉर्ट नोट लिहा असेही सांगितलं जाऊ शकतं. तर त्यानुसार तयारी ठेवा. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा. पहिलं, कलम आहे 83 BNS. दुसरं, मूळ संकल्पना आहे खोट्या लग्नाच्या देखाव्याने फसवणूक करणे. आणि तिसरं, शिक्षा जी आहे 7 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तर हे होतं कलम 83चं सविस्तर विश्लेषण. बघा, हे कलम फक्त परीक्षेपुरतं महत्त्वाचं नाहीये, तर विवाहासारख्या संस्थेचा पावित्र्य राखण्यासाठी आणि फसवणुकीसारख्या गोष्टींना रोखण्यासाठी आपल्या कायद्याने दिलेली ही एक खूप मोठी ताकद आहे. ज्युडिशियरी, APO आणि इतर कायदेशीर परीक्षांच्या अशाच सखोल तयारीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्कीच जोडलेले राहा. कधी विचार केलाय की विवाहित आयुष्यात होणाऱ्या क्रूरतेचे म्हणजे क्रुएल्टीचे कायदेशीर परिणाम नेमके काय असू शकतात? तर आज आपण ह्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आणि तो विषय आहे कलम 85. हे कलम आहे भारतीय न्याय संहिता 2023 मधलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त एक कायदेशीर कलम नाहीये, तर हे कौटुंबिक संरक्षणासाठी एक खूप खूप महत्त्वाचं साधन आहे. आणि हो, ज्युडिशियरी आणि APO परीक्षांच्या दृष्टीनं तर हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चला, आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आपण या कलमाचे 5 महत्त्वाचे पैलू समजून घेऊ, जेणेकरून हे कलम आपल्याला पूर्णपणे समजेल. सगळ्यात आधी आपण कलम 85ची ओळख करून घेऊ. मग क्रूरता या शब्दाचा कायदेशीर अर्थ काय आहे ते पाहू. त्यानंतर या गुन्ह्याचे आवश्यक घटक कोणते, यावर आलेले महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत, आणि सगळ्यात शेवटी यात शिक्षा काय आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. बरं, विचार करा एका विवाहित स्त्रीचा जिला दररोज मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. मग हे कलम तिला कसं संरक्षण देतं तेच आपण आता पाहणार आहोत. कारण कलम 85चा मूळ उद्देशच हा आहे, विवाहित स्त्रियांना त्यांच्या वैवाहिक घरात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या क्रूरतेपासून संरक्षण देणं. चला, आता आपण थेट बेअर ॲक्टची तरतूद पाहूया. आता बेअर ॲक्ट म्हणजे काय, तर कायद्याचं मूळ आणि अधिकृत स्वरूप. यात अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की जो कोणी स्त्रीचा पती किंवा पतीचा नातेवाईक असेल आणि तो त्या स्त्रीला क्रूरतेने वागवेल, तर त्याला 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र ठरेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहित स्त्रीसोबत क्रूरतेने वागल्यास त्यांना या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. अगदी सरळ आणि स्पष्ट. आता क्रूरता हा शब्द आपण रोजच्या बोलण्यात वापरतो, नाही का? पण कायद्याच्या नजरेत याचा अर्थ खूप खोलवर जातो. तर मग चला पाहूया याची कायदेशीर व्याख्या नेमकी आहे तरी काय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कलम 45 मधली क्रूरता समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी कलम 86 मध्ये दिलेली त्याची व्याख्या पाहावी लागेल. तर कलम 86 काय म्हणतं ते क्रूरतेची व्याख्या करतं. ती व्याख्या अशी आहे, जाणीवपूर्वक केलेली कोणतीही कृती जी इतकी गंभीर असेल की त्या स्त्रीला आत्महत्या करावीशी वाटेल किंवा तिच्या जीवाला, शरीराला किंवा मानसिक शारीरिक आरोग्याला गंभीर इजा पोहोचेल. यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता, तर तो आहे विलफुल कंडक्ट, म्हणजेच जाणीवपूर्वक केलेली कृती. याचाच अर्थ ही कृती हेतुपुरस्सर मुद्दाम केलेली असावी, अपघाताने घडलेली नसावी. हे बघा, जशा शारीरिक जखमा दिसतात तशाच मानसिक जखमाही कायद्याच्या नजरेत तितक्याच गंभीर मानल्या जातात. समजा, सतत अपमान करणं, धमक्या देणं, शिवीगाळ करणं, या सगळ्यामुळे जर पत्नीला तीव्र नैराश्य येत असेल तर हा मानसिक छळ सुद्धा या कलमाखाली एक गंभीर गुन्हा ठरतो. बरं, हा झाला एक भाग. आता कलम 86 नुसार क्रूरतेचा दुसरा पैलू पाहूया. हा पैलू थेट हुंड्याशी संबंधित आहे. म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या स्त्रीला बेकायदेशीरपणे मालमत्ता किंवा पैशांसाठी त्रास दिला जातो, तिचा छळ केला जातो, तेव्हा त्यालाही कायद्याच्या भाषेत क्रूरता असंच म्हणतात. उदाहरणार्थ, पत्नीच्या माहेरच्याकडून वारंवार पैशांची किंवा मालमत्तेची मागणी करणं आणि ती पूर्ण झाली नाही तर तिला धमक्या देणं किंवा तिचा छळ करणं. हे तर आपल्या समाजात आपण अनेकदा ऐकतो नाही का, लग्नानंतर पैशांसाठी असा दबाव आणला जातो. अशाच परिस्थितीत हे कलम एक मजबूत कायदेशीर संरक्षण पुरवतं. ठीक आहे, तर मग प्रश्न असा येतो की न्यायालयात हा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर नक्की काय काय सिद्ध करावं लागतं. चला, आता आपण याचे मुख्य घटक, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स म्हणतो, ते समजून घेऊया.
या गुन्ह्यासाठी एकूण 4 मुख्य घटक सिद्ध करावे लागतात. नीट लक्ष द्या. पहिलं, पीडित व्यक्ती ही एक विवाहित स्त्री असली पाहिजे. दुसरं, आरोपी हा तिचा पती किंवा पतीचा नातेवाईकच असला पाहिजे. तिसरं, त्या स्त्रीला क्रूरतेने वागवले गेले पाहिजे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही क्रूरता जाणीवपूर्वक केलेली असावी. म्हणजे ती कलम 86च्या व्याख्येत चपखल बसणारी असावी. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे 4ही घटक एका साखळीसारखे आहेत. यातला एकही दुवा जरी नसेल तर गुन्हा सिद्ध करणं खूप कठीण होऊन जातं. आत्ता आपण जो घटक पाहिला, जाणीवपूर्वक केलेली कृती किंवा विलफुल कंडक्ट, याला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण डोलस मॅलस या कायदेशीर मॅक्झिमचा आधार घेऊ शकतो. सोप्या शब्दात याचा अर्थ काय, तर वाईट हेतू. म्हणजे ती कृती चुकून झालेली नाही, तर ती जाणून बुजून मुद्दामहून नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशानं केलेली आहे. बरं, कायद्याच्या पुस्तकात काय लिहिलंय हे तर आपण पाहिलं, पण न्यायालय त्याचा प्रत्यक्षात अर्थ कसा लावतं, त्याचा वापर कसा करतं, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता काही महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांवर म्हणजे लँडमार्क जजमेंट्सवर एक नजर टाकूया. यामध्ये एक खूप महत्त्वाचा खटला आहे गिरधर शंकर तावडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य 2002चा. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केले की क्रूरतेमध्ये अशा कोणत्याही वर्तनाचा समावेश होतो ज्यामुळे शारीरिक किंवा मानसिक त्रास तर होतोच, पण त्यासोबतच पुढे काहीतरी हानी होईल अशी एक वाजवी भीती मनात निर्माण होते. खरं तर या निकालाने एक मैलाचा दगडच रचला असं म्हणायला हरकत नाही, कारण यामुळे मानसिक क्रूरतेला शारीरिक क्रूरते इतकंच महत्त्व मिळालं. यातील एक महत्त्वाचं वाक्य कायम लक्षात ठेवा, क्रूरता केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नाही, मानसिक छळही तितकाच गंभीर आहे. किती महत्त्वाचं वाक्य आहे. असाच आणखी एक महत्त्वाचा खटला आहे एस हनुमंतराव विरुद्ध एस रमाणी. या केसने आपल्याला काय शिकवलं, तर क्रूरता म्हणजे फक्त एका दिवसाची घटना नसते, तर ती अनेक छोट्या छोट्या त्रासदायक घटनांची एक मालिका असू शकते, जी हळूहळू एखाद्या व्यक्तीला मानसिकरित्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते. म्हणून सततचा होणारा छळ आणि अपमान ही सुद्धा क्रूरताच आहे. चला आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण हे जाणून घेऊ की या गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे आणि हो, आपल्या परीक्षेसाठी कोणते मुद्दे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. तर कलम 85 नुसार जर एखाद्या विवाहित स्त्रीला क्रूरतेने वागवलं गेलं तर दोषी व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. परीक्षेसाठी हे दोन्ही मुद्दे 3 वर्षांचा कारावास आणि दंड अगदी पक्के लक्षात ठेवा. आता खास परीक्षेसाठी एक महत्त्वाची टीप बघा. प्रिलिम्स परीक्षेसाठी तुम्हाला फक्त कलमाचा नंबर आणि त्यातली शिक्षा लक्षात ठेवली तरी पुरेसं आहे, पण जेव्हा मेन्स परीक्षेचा विषय येतो तेव्हा तुम्हाला क्रूरता या संकल्पनेची संपूर्ण व्याख्या, त्याचे वेगवेगळे पैलू यावर सविस्तर तयारी करावी लागेल, कारण यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. चला जाण्यापूर्वी एक पटकन रिव्हिजन करूया. फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं, कलम क्रमांक 85. दुसरं, यामागची मुख्य संकल्पना म्हणजे पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणारी शारीरिक आणि मानसिक क्रूरता हा एक गुन्हा आहे. आणि तिसरं, शिक्षा जी आहे 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड. बस एवढं लक्षात ठेवा. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, हा कायदा केवळ शिक्षा देणारी एक तरतूद नाही, तर तो एक मोठा सामाजिक संदेश देतो. तो संदेश असा आहे की कौटुंबिक संबंध हे आदरावर आधारित असायला हवेत, अत्याचारावर नाही. ज्युडिशरी, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अशाच अधिक माहितीपूर्ण चर्चेसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.